आपलं वजन योग्य आहे का हा प्रश्न आपल्याला नेहमीच पडलेला असतो. त्यासाठी आजचा विषय आपल्यासाठी खूप महत्वाचा आहे. तो म्हणजे बॉडी मास इंडेक्स म्हणजेच बीएमआय. तर हा बीएमआय म्हणजे काय? हा बीएमआय कसा मोजायचा आणि या बीएमआयचे आपल्या आरोग्यावर कोणत्या पद्धतीचे परिणाम होतात किंवा त्याचं आपल्या आरोग्यासाठी महत्त्व काय आहे? तर हे सगळं आज आपल्याला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे. तर त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा, कारण या व्हिडिओच्या प्रत्येक पायरीमध्ये आपल्या आरोग्याचं गुपित दडलेलं आहे. नमस्कार, मी डॉक्टर हेमा. आपल्या या व्हिडिओमध्ये आणि या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत. तर आज आपण बीएमआय म्हणजे काय यापासून सुरुवात करूयात. तर बीएमआय हा एक साधा फॉर्म्युला आहे जो आपलं वजन आणि आपली उंची यांचा समतोल आहे की नाही हे आपल्याला सांगतो. म्हणजे आपलं वजन कमी आहे किंवा जास्त आहे, योग्य आहे की अयोग्य आहे, हे सगळं सांगण्यासाठी आपली मदत बीएमआय करतो. आता उदाहरणार्थ जर आपण एखाद्या व्यक्तीचं वजन पाहिलं 40 किलो, 50 किलो, 60 किलो, तर ते वजन त्याच्यासाठी योग्य आहे की नाही हे आपल्याला फक्त वजनावरून सांगता येत नाही. पण बीएमआय मुळे योग्य वजन आणि उंची यांचा समतोल आहे की नाही हे मात्र आपण सांगू शकतो. त्याचं संतुलन योग्य आहे की अयोग्य आहे हे आपल्याला लक्षात येतं. यावरून तुम्ही कमी वजनाच्या श्रेणीत, अधिक वजनाच्या श्रेणीत किंवा योग्य वजनाच्या श्रेणीमध्ये मोडता का हे आपल्याला समजून येतं. तर हे झालं बीएमआय म्हणजे काय. आता पुढचा प्रश्न की बीएमआय कसा मोजायचा. तर आता आपण मागे पाहिलं की बीएमआय साठी एक फॉर्म्युला आहे. पण आता ह्या फॉर्म्युल्याकडे जाण्याच्या अगोदर आपल्याला दोन गोष्टी माहिती असणं गरजेचं आहे. आता पहिली गोष्ट म्हणजे आपलं वजन किलोग्रॅम मध्ये आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपली उंची मीटर मध्ये. आता बऱ्याच वेळा काय होतं की आपली उंची आपल्याला माहिती असते पण ती सेंटीमीटर मध्ये माहिती असते. तर ह्या उंचीचं रूपांतर आपल्याला मीटर मध्ये करून घ्यायचंय. आता हे रूपांतर करणं पण एकदम सोपं आहे. तुमची जी काही उंची सेंटीमीटर मध्ये असते त्याला तुम्ही 100 जर भागलं किंवा डिव्हाइड केलं तर तुमची उंची मीटर मध्ये येते. तर आता आपल्याला लक्षात आलं की वजन आणि उंची. आता आपला बीएमआय मोजण्याचा फॉर्म्युला तर तो आहे की आपल्या वजनाला आपल्या उंचीच्या वर्गाने म्हणजेच उंचीच्या स्क्वेअरनी आपल्याला भागायचंय. लक्षात आलंय? आपलं जे काही वजन आहे किलोग्राम मध्ये त्या वजनाला आपली जी काही उंची आहे मीटर मध्ये तिचा स्क्वेअर करायचा आणि तिला डिव्हाइड करायचं. तर हा आहे बीएमआय मोजण्याचा फॉर्म्युला. आता आपण एक उदाहरण घेऊन बघूयात म्हणजे आपल्याला समजेल. तर उदाहरणार्थ एखादी XYZ व्यक्ती आहे आणि तिचं वजन आहे 60 किलो आणि तिची उंची आहे 1.6 मीटर. लक्षात आलंय? वजन 60 किलो, उंची 1.6 मीटर. आता ह्या व्यक्तीचा बीएमआय आपल्याला काढायचा आहे. तर आता काय करायचंय की वजन 60 किलो, तिला उंची चा स्क्वेअर म्हणजे 1.6 याचा वर्ग करायचा आहे आपल्याला. म्हणजेच 1.6 गुणिले 1.6 असं दोनदा येईल. तर 60 ला आता डिव्हाइड करून आपण जेव्हा 1.6 करतो तर त्याचं 2.56 असं खाली उत्तर येतं. आता या 2.56 नी या 60 ला डिव्हाइड केलं, 60 ला डिव्हाइड केलं तर पुढचं जे उत्तर आहे ते 23.4 एवढं येतं. म्हणजे या व्यक्तीचा बीएमआय काय आहे? तर या व्यक्तीचा बीएमआय 23.4 एवढा आलेला आहे. वजन आणि उंची हे फॉर्म्युल्यामध्ये टाकल्यानंतर जी काही उत्तर येतं तर यावरून आपण नेमकं कोणत्या श्रेणीमध्ये बसतो ते आपल्याला बघायचं असतं. आता याच्या श्रेणी कुठल्या कुठल्या आहेत ते आपण बघूयात. तर सगळ्यात पहिली श्रेणी ज्यांचं बीएमआय 18.5 च्या खाली असेल ते कमी वजन असलेल्या श्रेणीमध्ये येतात. दुसरी श्रेणी ज्यांचा बीएमआय 18.5 ते 24.9 इतका असतो ते योग्य प्रमाणामध्ये वजन या श्रेणीमध्ये येतात. ज्यांचा बीएमआय 25 ते 29.9 इतका आहे ते जास्त प्रमाणात वजन म्हणजेच ओव्हरवेट या श्रेणीमध्ये येतात. आता चौथी श्रेणी ज्यांचा बीएमआय 30 किंवा 30 पेक्षा जास्त आहे ते लठ्ठपणा किंवा ओबेसिटी आपण त्याला म्हणू शकतो या श्रेणीमध्ये येतात. तर या 4 श्रेणी आपण पाहिल्यात. लठ्ठपणा म्हणजे स्थूलता याच्या देखील आणखीन 3 श्रेणी आहेत. 30 ते 34.9 इतका जर बीएमआय असेल तर स्थूलता श्रेणी 1. दुसरी आपला जर बीएमआय 35 ते 39.9 इतका असेल तर स्थूलता श्रेणी 2. तिसरी श्रेणी जर आपला बीएमआय
40च्या वरती असेल अतिस्थूलता, म्हणजे आपण काय करायचं की आपलं वजन आणि आपली उंची या फॉर्म्युलामध्ये टाकायची आणि जे काही आपलं उत्तर येईल ते उत्तर ह्या श्रेणीपैकी कुठल्या श्रेणीमध्ये बसतं ते चेक करून आपण ठरवू शकतो की आपण नेमक्या कुठल्या श्रेणीत आहे. कमी वजन, योग्य वजन, जास्त वजन, लठ्ठपणा, या 4 पैकी आपण आपलं चेक करून घ्यायचंय. तर हे झालं बीएमआयच्या श्रेणीबद्दल. आता बीएमआय चे फायदे आणि त्याच्या देखील काही मर्यादा आहेत, तर थोडंसं याविषयी आपण जाणून घेऊयात. तर बीएमआय मुळे आपल्या शरीरामधील फॅट लेवल आणि आपल्या आरोग्यविषयक आपल्याला इशारे मिळतात. उच्च बीएमआय म्हणजेच वजन अधिक असण्याची शक्यता, त्यामुळे आपण हृदयविकार, उच्च रक्तदाब किंवा मधुमेह, तर ह्या आजारांना आपली बळी पडण्याची शक्यता जास्त वाढते. म्हणजे आपल्याला बीएमआय वरून हे कळतं की आपण आपल्या आरोग्याच्या दृष्टिकोनातून काही बदल करणं आवश्यक आहेत की नाही. आता हे झालं की एक फायदा बघितला आपण बीएमआयचा, पण आता मर्यादेकडे पण लक्ष देऊयात. तर एक गोष्ट मात्र आपण लक्षात ठेवली पाहिजे की बीएमआय हा फक्त एक अंदाज आहे. जर आपण ऍथलीट्सला पाहिलं तर त्यांचा बीएमआय हा जास्ती प्रमाणामध्ये दिसून येतो, कारण त्यांचं मसल मास हे जास्त प्रमाणात असतं. त्यामुळे हा बीएमआय फक्त अंदाज म्हणून आपण त्याच्याकडे बघायचंय आणि योग्य मार्गदर्शनासाठी आपण डॉक्टरांचा सल्ला घेणं गरजेचं आहे. आता पुढचा प्रश्न, मग योग्य वजन कसं ठेवावं? तर योग्य वजन ठेवण्यासाठी 3 गोष्टींचा आपल्या आयुष्यामध्ये आपल्याला समावेश करायचा आहे. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे योग्य आहार, दुसरी गोष्ट आपल्या आयुष्यामध्ये व्यायामाचा अंतर्भाव आणि तिसरी गोष्ट म्हणजे आपलं उत्तम असं मानसिक स्वास्थ्य. या 3 गोष्टी जर आपल्या आयुष्यामध्ये आपण आणल्या तर आपलं वजन अगदी योग्य प्रमाणात राहायला आपल्याला मदत होते. आता जर आहाराकडे बघितलं तर आपला आहार संतुलित हवा, म्हणजे त्याच्यामध्ये प्रथिनं, फायबर्स आणि वेगवेगळ्या प्रकारची महत्वाची जीवनसत्व यांचा अंतर्भाव असावा. जेवणाच्या वेळा नियमित असाव्यात. की बऱ्याचदा असं होतं की वजन जास्त आहे म्हणून आपण ठराविक पदार्थच खातो आणि काही पदार्थ आपले जे दैनंदिन जीवनासाठी गरजेचे आहेत ते आपण खातच नाही. तर वजनाच्या संतुलनासाठी देखील आहाराचं संतुलन खूप गरजेचं आहे. आता हे झालं आहाराच्या बाबतीत. आता दुसरं म्हणजे नियमित स्वरूपाचा व्यायाम. व्यायामामध्ये आपण योग किंवा दररोज सकाळी चालणे किंवा संध्याकाळी चालणे आणि वेगवेगळ्या प्रकारचे स्ट्रेचिंग, या सगळ्या गोष्टी आपण व्यायामामध्ये आपल्या अंतर्भूत करू शकतो. पण या सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की जे जे काय आपण करणार आहोत त्यामध्ये नियमितपणा हवा. जे आपण बऱ्याचदा 2 दिवस करतो, 4 दिवस करत नाही, तर दररोज थोडा वेळ ठरवून आपण व्यायाम करणं गरजेचं आहे. आता तिसरी गोष्ट म्हणजे मानसिक स्वास्थ्य. तर मानसिक स्वास्थ्यासाठी आपण ध्यान, प्राणायाम या गोष्टींचा आपल्या आयुष्यामध्ये समावेश करू शकतो. आता ध्यानासाठी देखील आपण माझा भैरवी मुद्रा हा व्हिडिओ पाहून त्या पद्धतीनं भैरवी मुद्रेतलं ध्यान देखील शिकून त्या पद्धतीनं ध्यान करू शकता. तुम्हाला ज्यांना ध्यान करणं माहिती नाहीये त्यांना देखील ध्यान करणं या पद्धतीनं सोपं जाईल. तर ह्या व्हिडिओची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, तर आपण तिथे जाऊन चेक करू शकता. तर हे सगळं आपण जाणून घेतलं की बीएमआय विषयी. तर आपला बीएमआय योग्य म्हणजे योग्य प्रमाणामध्ये ठेवला तर आपल्याला अतिशय ताजतवानं आणि उत्साही वाटेल. बीएमआय मोजणं ही एक आरोग्य चाचणी आहे जी आपल्याला सांगते की आपलं शरीर आरोग्याच्या योग्य पातळीवर आहे की नाही. आपण रोज थोडा थोडा प्रयत्न केला तर आपण नक्कीच एक आरोग्यदायी जीवनशैली जगू शकतो. आता तुम्हाला बीएमआय संदर्भात काही शंका असतील तर तुम्ही मला कमेंट करून विचारू शकता आणि त्याच पद्धतीने आपला आजचा फॉर्म्युला वापरून तुम्ही तुमचं बीएमआय किती आलाय ते देखील मला कमेंट करून सांगू शकता. फक्त बीएमआय सांगताना तुमची उंची आणि वजन दोन्ही पण त्याच्यामध्ये मेन्शन करा. तर हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर हा व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि हो, अजूनही या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर हा चॅनल सबस्क्राईब करा आणि आरोग्यविषयक अधिक माहितीसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. आपला अमूल्य वेळ देऊन आपण हा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल आपले खूप खूप आभार. पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत योग करा आणि निरोगी रहा. धन्यवाद.